नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रुपिंगसाठी ज्या शीट्स असतात त्यामध्ये बऱ्याचशाच टाईपचं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण त्यातील कोणती शीट आहे ती कुठे यूज करावी हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला आमच्याकडून 2D किंवा 3D डिझाईन करून हवा असेल किंवा डायरेक्टली घर बांधूनच हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. तर यामध्ये सर्वात फर्स्ट आपण बघू की ती म्हणजे UPVC शीट. तर ही जी शीट्स आहे ही दिसायला लुक वाईज छान आहे. म्हणजे जर समजा तुम्ही पावडर कोटिंग शीट किंवा सिमेंट शीटपेक्षा ही शीट दिसायला सुंदर आहे, तर या शीटचा तुम्ही इलेव्हेशनच्या व्ह्यूजमध्ये सुद्धा यूज करू शकता. पण ही शीट्स यूज करत असताना काय करा की दोन्ही बाजूंना ती सेम कलरमध्ये येते, म्हणजे खालून पण दिसताना चांगली दिसते. सो टेरेस वगैरे सुद्धा टेरेसवरती वगैरे यूज करणार असला तर करू शकता. फक्त एवढंच की त्याला बॉर्डर जी आहे ही अशा टाईपमध्ये बॉर्डर वापरा, म्हणजे थोडा दिसायला अजून लुक आहे तो तुमचा या शीटमुळे चांगला येईल. तर त्याचबरोबर आहे ती म्हणजे सिमेंट शीट. आता ही सिमेंट शीट आहे ही तुम्ही कुठे यूज करा, जिथे समोरच्या पार्टला यूज करू नका. जर तुमचं बजेट फारच कमी असेल तर या शीटचा तुम्ही वापर केलाच हरकत नाही, पण कुठेतरी बॅक साईडला यूज करा, म्हणजे जेणेकरून ही समोरून बघितल्यानंतर ही शीट दिसणार नाही, याचा फक्त तुम्ही विचार करा. तिसरी स्टोन कोटेड शीट. तर ही शीट जी आहे ही दिसायला एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही ही टेरेसमध्ये किंवा व्हरांडा किंवा जर तुम्ही बाल्कनीच्या ठिकाणी जे रोपिंग एरिया वगैरे जे आहे तिथे तुम्ही या शीटचा तुम्ही नक्की यूज करू शकता. या शीटला कसं आहे की वरती स्टोन टाईपमध्ये पार्टिकल्स असतात, ते पेस्ट केलेले असतात, त्यामुळे टाईल्स टाईपचा हा लुक देते, म्हणजे शिंगल्स टाईपमध्ये. तर ही दिसायला खूप सुंदर आहे. फक्त ह्या शीटचं कसं आहे की बजेट थोडं तुमचं जास्त जातं. तर ह्या शीट सोडून सुद्धा अजून टाईल्समध्ये सुद्धा बरेचसेच ऑप्शन आहेत. त्या रिलेटेड आपण हा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की वॉच करा. तुमचे पूर्ण जे क्लिअर डाऊट आहेत ते पूर्ण क्लिअर होतील, कारण याच्यापेक्षा चांगले ऑप्शन टाईल्समध्ये पण आहेत. तर त्यानंतर आता आपलं आहे तर म्हणजे हीट इन्सुलेशन शीट किंवा पप पॅनल शीट. तर ही शीट कुठे यूज करायची की जेथे तुम्हाला टेम्परेचरचं प्रमाण आहे ते जास्तच आहे किंवा पावसाचा आवाज वगैरे कोणत्या तुमच्या एरियामध्ये जास्त येत असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही ही या दोन्हीपैकी कोणतीही शीट आहे ती तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आहे ती GI शीट. आता GI शीट तर तुम्हाला माहिती आहे की हे लोकली आपले जे कन्स्ट्रक्शनसाठी टेम्पररी शेड वगैरे जे आपण मारतो तिथे ह्याचा यूज करतात. पण काही काही ठिकाणी घरासाठी पण जर बजेट फारच कमी असेल तर तिथे पण यूज करतात. पण मी तुम्हाला ती रिकमेंड करणार नाही, कारण दिसायला थोडं हे एवढी छान दिसत नाही ही शीट. त्यानंतर आहे ती म्हणजे पॉलिकार्बोनेट शीट. तर ही शीट कधी तुम्ही ट्रान्सपरंट असते ही शीट, म्हणजे जेणेकरून समजा तुम्हाला कुठेतरी आता समजा तुमचं घरामध्ये खूपच अंधार वगैरे पडत असेल आणि तुम्हाला नॅचरल स्कायलाईट हवी असेल, लाईट हवी असेल, तर तिथे तुम्हाला या शीटचा यूज केला जातं. पण ही शीट घेत असताना काय करा की ज्या कंपनीचं तुम्ही मटेरियल घेता, आता समजा PVC शीट वगैरे जे असेल तर त्या पॅटर्नमध्ये मर्ज होणारी जी शीट त्या कंपनीची ट्रान्सपरंट शीट आहे का ते बघा. नाहीतर प्रॉब्लेम काय होतो की जर समजा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल पावडर कोटिंग शीट वगैरे घेतली आणि त्यामध्ये ट्रान्सपरंट शीट जर तुमच्याकडे त्या कंपनीची नसेल तर तो जी फ्रेम आहे म्हणजे ते पॅटर्न आहे तो मॅच होत नाही, म्हणजे फिटिंग व्यवस्थित होत नाही. मग त्यानंतर तुम्हाला लिकेजचं वगैरे प्रॉब्लेम येतात. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, स्क्वेअर वगैरे करून त्याच्यावरती तुम्हाला पॉलिकार्बोनेट शीट आहे ती तुम्हाला फिट करावी लागते. सो त्यासाठी काय करा, पॉलिकार्बोनेट शीट बसवा, नसेल तर अदरवाईज ज्या कंपनीचे तुम्ही आता शीट्स घेणार आहे त्यामध्ये ट्रान्सपरंट जी शीट आहे त्या अवेलेबल असेल तर त्याच तुम्ही यूज केलेल्या बेस्ट राहतील, म्हणजे तुम्हाला लिकेजचं प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे कसं होतं की समजा स्लोपमध्ये आहे रूप तुमचं आणि मध्येच समजा कट करून जर समजा तुम्ही ट्रान्सपरंट शीट बांधकाम वगैरे करून जर बसवायचं म्हटलं तर तिथे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, लिकेजचा येऊ शकतो. सो त्यासाठी ज्या पॅटर्नमध्ये तुम्ही घेतलेली आहे शीट, जे रेग्युलर रुपिंग त्या पॅटर्नला व्यवस्थित फिट बसणारीच तुम्ही ही शीट घ्या ट्रान्सपरंट, कारण लिकेजचे भरपूर प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना आलेले आहेत, म्हणून मी हे तुम्हाला एवढं जास्त कन्व्हिन्स करून सांगत आहे. त्यानंतर ती जी शीट आहे ती म्हणजे पावडर कोटिंग शीट. आता ही शीट तर तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे की आपण बऱ्याच ठिकाणी जे मोठमोठे गोडाऊन वगैरे आहेत किंवा जे कमर्शियल शॉप्स वगैरे आहेत त्यासाठी सुद्धा ही शीट खूप यूज केली जाते. तर ही पावडर कोटिंग शीट आहे ही शक्यतो फ्रंटच्या लुकमध्ये तुम्ही घेऊ नका, बॅक साईडलाच घ्या, कारण थोडासा त्याचा पॅटर्न वगैरे आहे तो थोडासा ओल्ड टाईपमध्ये वाटतो. सो पावडर कोटिंग शीटसुद्धा लाईफस्पॅन जास्त इझी टू इन्स्टॉल आहे. ही शीटसुद्धा खूप लोकांनी यूज केली आहे. जर तुम्हाला करायची असेल तर ही सुद्धा शीट तुम्ही यूज करू शकता. त्यानंतरचा बेस्ट ऑप्शन तो म्हणजे शिंगल्स. तर शिंगल्समध्ये म्हटलं असं तर लुक वाईज म्हटलं असं तर
बेस्टच आहे, म्हणजे काय विषयच नाही शिंगलचा. लूक एकदम आमच्या बऱ्याचशाच प्रोजेक्टमध्ये आम्ही ही शीट यूज केलेली आहे. फक्त ह्या शीटमध्ये कसं आहे की टेम्परेचरचं प्रमाण आहे ते तुम्हाला जाणवतं म्हणजे टेम्परेचर होतं यामध्ये, कारण त्याला बिटवीन लेयर्स वगैरे असतात, डांबर शीट वगैरे, त्याच्यावरती पेस्टिंग वगैरे केलं जातं. त्यामुळे ज्यावेळी कडक ऊन वगैरे असेल तर टेम्परेचरच्या आतमध्ये ते जाणवतं थोडं टेम्परेचर. सो त्यासाठी ही शीट कुठे यूज करा, जिथे व्हरांडा वगैरे आहे किंवा टेरेसवरती गझेबो वगैरे आहे किंवा बाल्कनीचं रूफ वगैरे आहे, जिथे एअर सर्क्युलेशन प्रॉपर होत असेल, तिथे हवा खेळते असेल, तर तिथे तुम्ही या शीट्सचा वरती रुपिंगसाठी या शीटचा यूज तुम्ही नक्की करू शकता. म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन हे आहेत. फक्त हे शिंगल्स आहेत की याचा टोटली आत्तापर्यंत जे मी तुम्हाला सांगितले याच्यापेक्षा सगळ्यात जास्त कॉस्टिंग जी आहे ती तुम्हाला शिंगल्सला येणार आहे. तर हे जे आहेत तर शिंगल्समध्ये कशा टाईपमध्ये कामाची प्रोसेस होते या रिलेटेडसुद्धा आपला हा सेपरेट व्हिडिओसुद्धा आपला येणारच आहे. सो त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.